A very good evening, one and all. Welcome to IMA Utsav 2025. And we are in the ninth week of our spoken English journey. Are you all excited? Yes, sir. Okay, Yes, sir. that's nice. Yes, What are always. Yes, sir. Very good. Thank you for your kind replies. चलो बहुत मजा आएगा अभी. टुडे इज द नाइन्थ वीक. ओके. और इससे पहले जो भी सेशंस आपने सीखे हैं वो आपको पता है कि बहुत अच्छे से आपको कंसेप्ट क्लियर हो चुके हैं, राइट? बहुत लोगों के मुझे रिप्लाई आते हैं फोन पे, मैसेजेस आते हैं, इवन लाइव में भी आप लोग पिछले टाइम भी बोले थे. सो इट गिव्स मी वेरी वेरी ग्रेट एंथुजियाज्म टू कंडक्ट द सेशन. ओके. और यही सिलसिला हम पूरे साल भर रखेंगे. और इसी पॉजिटिविटी और एनर्जी के साथ पूरा जो हमने जो एक्टिविटी डिजाइन किया है अहिल्या उत्सव 2025, वो ऑनलाइन 1 ईयर स्पोकन इंग्लिश क्लास फॉर ओनली एक्सक्लुझिव्हली विमेन्स ऑफ महाराष्ट्र. ओके. आणि लवकरच आपल्याला आता अहिल्या देवींचं पण बर्थ अॅनिव्हर्सरी जी आहे, पुण्यतिथी आपण त्याला म्हणतो, तर ती पण आपल्याला सेलिब्रेट करायचं योग येणार आहे 31 मेला. ठीक आहे. तर त्या दिवशी आपण काही ऍक्टिव्हिटी विचार करूया. तुम्ही पण त्याचा विचार करून ठेवा. आमच्याकडून तुम्हाला ग्रुपवर नक्की कम्युनिकेट होईल. ठीक आहे. शुअरली वी विल डू दॅट. चलो. सो अहिल्यानगर मधून ग्लोबल विजन अकॅडमीच्या माध्यमातून आपण जोडले जात आहोत. I am Professor Sanket Gandhi and I am your trainer for this Ahilya Utsav. Chalo, let's continue. How are you, all of you? Fine, sir. Great. Sir. Nice. Fantastic. Fantastic. Wow. That's cool. What about others? I'm awesome. You're awesome. That's nice to hear, Pallavi. And I guess you were the first one to join today. आज सगळ्यात पहिले जॉईन झाली ती पल्लवी होती. Oh, because of पल्लवी. Nice. thank you, sir. Yes. Thank you for your enthusiasm and your punctuality. चलो बाकीचे सना शेख, विद्या, निर्मला, योजना, प्लीज कीप युअर कॅमेराज ऑन. तुमचे कॅमेराज ऑन पाहिजेत प्लीज सगळ्यांचे. माझ्या समोर पूजा आहे, कविता, देन स्वाती, पल्लवी. ओके. योजना हॅज स्विच्ड ऑन हर कॅमेरा. आय कॅन सी हर नाव. ओके, दॅट्स गुड. चलो. सो लेट्स कंटिन्यू. अँड लास्ट वीक्स होमवर्क, सगळ्यात आवडता प्रश्न तुमचा आणि माझा पण. Okay. I some sentence, Did sir. you have last week homework? Sir, I make some sentence. Yes, sir. थोडं मोठ्याने बोला कविता. Sir, I completed. You completed it. Very good. Yes, raise your hand. Very nice. I also try, sir. You also tried to do it. Okay. Yes. Please keep your hands up. आपके हाथ ऊपर चाहिए. इमोजीज जैसे अभी स्वाति और पल्लवी ने किया है. हाँ, उस तरह से नहीं. आप जो बता रहे हो मुझे वो नहीं चलेगा. मुझे कैमरा में ऑन चाहिए. हाँ, अभी देखो आपने सही किया. तो वो वाला एक ही बार नहीं, वो रेज हैंड ही ऑप्शन ऑन करना है. जैसे अभी स्वाति और पल्लवी का हैंड रेस मुझे दिख रहा है, तो जैसे आपका हैंड रेस होता है तब मुझे आप पॉपअप सामने आ जाते हो स्क्रीन पर, क्योंकि काफी सारे लोग होते हैं तो मुझे समझ में नहीं आता है कौन बात कर रहा है. तो फिर हैंड रेस करने के बाद वो लाइन अप हो जाता है और आप शुरुआत में आ जाते हो जिसे बात करना है उसे. So this option is present on taskbar on the in reactions. Yes, Swati told you where you can find, and I guess Kavita you did it. Yes, sir. ओके, दैट्स फैंटास्टिक. चलो, तो बाकी लोगों को भी वही रूल है. अगर आपको बोलना है सो यू हैव टू से एक्सक्यूज मी एंड कीप योर हैंड्स अप सो दैट मुझे एग्जैक्टली समझ में आता है कि कौन बात कर रहा है. ठीक है. सबकी आवाज इतनी मीठी है क्योंकि मैं समझ नहीं पाता हूं कौन बोल रहा है. ठीक है. चलो. सो नाउ विल कंटिन्यू एंड स्टार्टिंग फ्रॉम एनीबॉडी हु रेज हैंड. जो इन्होंने हाथ ऊपर किए उनमें से कोई भी अनम्यूट करके बताइए क्या होमवर्क किया है. Sir, I made some sentences Yes, Pallavi. yes. I made some sentences of simple present tense Great. and also made WH questions. Very nice, very nice. तो होमवर्क वही दिया था, am I right? Yes. Sir, future tense से related short and big answer. Okay. लास्ट वीक में हमने क्या कवर किया था, कौन बताएगा मुझे? लास्ट लेक्चर में Future simple future simple tense है. One person at a time. पल्लवी.
हाँ, सिंपल फ्यूचर टेंस हमने कवर किया था। विदाउट मेन वर्ब, ये हाँ, विदाउट इंपॉर्टेंट वर्ड मेन है। वर्ब, हाँ विदाउट मेन वर्ब। राइट, क्योंकि वर्ब वर्ब के साथ अभी तक हमने काम शुरू नहीं किया है, उसको थोड़ा सा टाइम दे रहे हैं हम, क्योंकि वर्ब एक बार इंट्रोड्यूस हो गए तो फिर वहां पे हमें काफी काम है। ठीक है, तो पहले हम बेसिक जो फंडामेंटल्स जो होते, कंफ्यूजन ना हो इसलिए हम पहले वो टॉपिक कवर कर रहे हैं जो हमें मैंडेटरी है। ठीक है, यस। सो पल्लवी, फ्यूचर टेंस हमने रिवाइज किया था विदाउट मेन वर्ब का। ओके, यानी सिखाया भी था और उसे रिवाइज भी किया था, राइट? Okay. I also made a simple future tense made without a main verb. वेरी नाइस, Made वेरी नाइस। चलो, सो लेट्स स्टार्ट। अभी एक काम करते हैं, आज तीनों टेंस का एग्जांपल साथ में लेते हैं। ओके, okay. विल दैट बी ओके? Okay. सिंपल प्रेजेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्यूचर, तीनों को हम साथ में कवर अप करते हैं। तो ये क्या हो जाएगा, एक शॉर्ट रिवीजन भी हो जाएगा और सबके लिए वो थोड़ा सा इंटरेस्टिंग हो जाएगा, क्योंकि एक एक तो टेंस आपने कर लिया है, आप लोग टैलेंटेड हो, आपको समझ में आ चुका है। अभी तीनों साथ में लेते हैं तो कुछ दिक्कत होती है कि हम देखते हैं, क्योंकि तो आगे सर जाके हमें 12 के 12 टेंस दिमाग में रखने हैं और उसी को अप्लाई करना है। तो काफी सारा काम हमें करना है, तो इसलिए पहले हम कैपेसिटी डेवलप करेंगे और फिर आगे जाएंगे। चलो, सो लेट्स कंटिन्यू एंड स्टार्टिंग फ्रॉम पल्लवी, ओके सर, प्लीज। ऐसा ऐसा भी कर सकते हैं ना, मैं सिंपल प्रेजेंट टेंस करूंगी, दूसरा कौन सिंपल पास्ट करेगा और तीसरा सिंपल फ्यूचर टेंस करेगा, तो ऑल टेंस हाँ, सबको राइट राइट, ये भी हो I सकता think है, क्योंकि बट हाँ। इससे ज्यादा क्या सही होगा? अब एक ही वर्ब, एक ही टेंस है, adjective. तीनों साथ में करेंगे Hmm. आप ओके खुद, तो मुझे आपकी एबिलिटी समझेगी ना। ओके 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 चलेगा। ठीक है, I made some sentences. First, I telling some sentences about simple present tense हाँ। तो without अभी अभी क्या करना है आपको? नाउ यू हैव टू डू वन थिंग, यू टेल मी अबाउट सिंपल प्रेजेंट टेंस, yes दैट आई कैन आस्क अदर पर्सन टू मेक इट इन सिंपल पास्ट ऑल्सो past. और समटाइम्स इन फ्यूचर, सो दैट विल बी इंटरएक्टिव। जो आपका सजेशन था कि सबको हाँ टाइम मिलेगा, तो आपने जो सेंटेंस बोला है वो उनको सुनना भी है और दूसरी बात उसे आंसर भी करना है, मैं जो टेंस बोलूंगा उसमें। फिर वो क्वेश्चन फॉर्म में रहेगा, आंसर फॉर्म में रहेगा, या फिर निगेटिव रहेगा, डब्ल्यू एच रहेगा, इट मे बी सरप्राइजिंग। okay विल दैट बी इंटरेस्टिंग एवरीवन? yes sir. Yes, sir. Yes, sir. ओके, बाकी लोगों का भी रिप्लाई आना चाहिए। एवरीबॉडी शो मी थम्स अप अगर आपने सुना है हमने क्या किया है तो। नहीं तो क्या हो जाता है स्वाति, आप, पल्लवी, कविता, पूजा, हम सब लोग, चार लोग जो कैमरा ऑन है मोस्टली, उनको पता चलता है, बाकी सब कोणी स्वयंपाक बनवतंय, कोणी विचारते काय खाणार आहे, थांबा एक तासाने बनवते, असं चालू असतं। ते नको आहे आपल्याला, कारण एकच दिवस आपल्याकडे असतो आठवड्यातून, आणि मला इच्छा आहे की 100% इन्व्हॉल्वमेंट ज्याची असेल त्याला मी 100% लायबल आहे। बाकीचे जर कॅमेराच्या मागे असतील तर मला त्यांच्यावर काहीच कंट्रोल नाहीये, मला काहीच कळत नाही काय चालू आहे। सो सना शेख, विद्या, निर्मला, साधना, पल्लवी, ज्ञानेश्वरी, तुमचा कॅमेरा एक तास ऑन पाहिजे कंपल्सरी, कमिटमेंट? Yes, yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके एवरीबॉडी, Yes, हाँ, sir. वेरी yes sir. गुड। चलो, और हर टाइम मुझे रिमाइंड मत करने लगाइए प्लीज। चलो चलो, जल्दी जल्दी आ जाइए, अभी तक जो सेटल नहीं हुए हैं। ओके, चलो, वन बाय वन दे आर कमिंग, दैट्स गुड। ओके, सो नाउ लेट्स कंटिन्यू, स्टार्टिंग फ्रॉम पल्लवी। uh, First sentence is it good for me, ते माझ्यासाठी चांगले आहे का? आन्सर मीच सांगू का? ओके, पॉझिटिव्ह आन्सर येस इट इज गुड फॉर मी, निगेटिव्ह आन्सर येस इट इज, नहीं, निगेटिव आंसर इट इज नॉट। सॉरी इट इज नॉट, सॉरी सॉरी ओके, इट्स माय पॉझिटिव्ह मिस्टेक. आंसर शॉर्ट फॉर्म मध्ये इट इज होईल, नो प्रॉब्लेम। नेक्स्ट चलो, आता मला एक काम करा पल्लवी, हेच वाक्य मला पास्ट टेन्स मध्ये करून दाखवा। पास्ट टेन्स, नाही, आता वहीत नाही पाहिजे आता। ठीक आहे. हाँ, Sir, मी सांगू? वॉज इट गुड फॉर मी, वॉज इट गुड फॉर मी, मराठी अर्थ? ते माझ्यासाठी चांगले होते होते का? होते का? का नाही ऍक्च्युली. हा, आता होते का नाही म्हणता येणार आपण, होते, कारण होतं का, होतं का? इट इट हे सिंग्युलर कडे जाईल ना। हा हा, होते म्हणजे मग ते तसं होईल, ते मराठीमध्ये आपण म्हणतो ना त्या हा अर्थाने होईल, ते अनेक वचन होईल ओके, किंवा रिस्पेक्टेड फॉर्म मध्ये होईल। होतं का? हा, होतं का सिंग्युलर आहे ना, वॉज इट गुड फॉर मी, वॉज इट गुड फॉर ते मी, माझ्यासाठी चांगलं होतं का? येस इट वॉज,
नो इट वॉज नॉट गुड फॉर यू. आता हे एकाबद्दल चालू आहे ना. फॉर एक्झाम्पल, मी एखादी गोष्ट करतोय आणि मी ती ऑप्शन मला होता जॉबसाठी, असं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, की मला एखादा जॉबचा ऑप्शन होता आणि मी नाही घेतला तो. मग मला विचारलं एकाने, वाय डिडंट यू चूज दॅट जॉब, वॉजंट इट गुड फॉर यू. मग तो जॉब का नाही निवडला, तो तुझ्यासाठी चांगला नव्हता का? नो इट वॉज गुड फॉर मी बट आय डिड नॉट वॉन्ट टू डू. मला वाटलं नाही की मी करावं, किंवा मला ते वाटलं नाही छान. तो चांगला होता. आणि लक्षात, मग एका अर्थाने येतो, एक जॉब हा एक झाला ना. हा. ठीक आहे, त्या अर्थाने थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून होतं. ओके. चलो नाईस. आता हेच मला फ्युचर टेन्स मध्ये करून दाखवा पल्लवी. इट विल बी गुड फॉर मी. क्वेश्चन. सॉरी, विल बी इट गुड फॉर मी. मराठी. ते माझ्यासाठी चांगले होईल का? होईल. चांगलं असेल का. सॉरी, असेल का. हा, होईल का म्हटलं तरी चालेल, मराठी अर्थ आपलं कळतोय. विल इट बी गुड फॉर मी, जर मी ते निवडलं तर चांगलं होईल का, चांगलं असेल का. येस इट विल बी गुड फॉर यू. फॉर एक्झाम्पल, आता आपला जो अहिल्या उत्सव आहे त्याच्यामध्ये सहभागी होणं, तर एखादा तुला असं विचारू शकते, तू काय म्हणशील, नाही इट इज गुड फॉर मी, आय एम डुईंग इट, मी करते, माझ्यासाठी चांगलं आहे ते. मग तुझी एखादी मैत्रीण म्हण, विल इट बी गुड फॉर मी ऑल्सो, ते माझ्यासाठी पण चांगलं असेल का. तू काय म्हणशील, येस ऑफकोर्स इट विल बी गुड फॉर यू, वाय डोंट यू जॉईन. आता इथे कॉन्व्हर्सेशन सुरू झालं, लक्षात येतंय का. म्हणजे जे वाक्य आपण शिकतोय ते किती छान आपल्याला सहज बोलता येतात, ते त्याला जोडावं लागतंय फक्त, आणि जोडल्याशिवाय काम होत नाही. जोडणं शिकलं पाहिजे आपल्या आयुष्यात. आले लक्षात. वाक्य असो नाही तर लोक असो, जोडल्याशिवाय काम नाही होणार. तर आपल्याला एक एक वाक्य जोडत गेलं फ्लुएन्सी येईल. काय येईल. फ्लुएन्सी. म्हणजे मी आता जसं सहज तुम्हाला सांगतोय, ह्याच्यात WH क्वेश्चन ऍड केला, मग त्याच्यामध्ये वोंट इट बी गुड फॉर मी, वोंट इट बी, ह्याच्यामध्ये आता ते शिकतो आपण. विल इट बी गुड फॉर मीचं फक्त काय केलं, निगेटिव्ह केलं, वोंट इट बी, झालं एवढंच वाक्य. नो इट विल बी गुड फॉर यू, वाय आर यू थिंकिंग लाईक दिस, तू असं काय विचार करतो. इट विल बी शुअरली गुड फॉर यू. आता त्यात नवीन काही ऍड केलं अजून, भाव तोच आहे, फक्त त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द ऍड करतोय. ओके. मग असे हजारो वाक्य बोलू शकतो की नाही आपण दिवसभरात, जर फंडामेंटल्स, जर बेसिक छान कळालं तर. चलो, मग त्याचीच प्रॅक्टिस आपल्याला इथे करायची लाईव्ह आज. एव्हरीबडी बी रेडी. ओके. आता पल्लवी, अजून माझ्यासमोर आहे कविता, त्यानंतर आहे स्वाती, आय गेस इज नॉट अवेलेबल राईट नाव. ठीक आहे, पूजा साळुंके आहे. ठीक आहे, त्यानंतर स्वाती इज बॅक. चलो, 4 जणी माझ्या समोर आहेत. आता पल्लवी एक वाक्य सांगेल, तेच वाक्य स्वाती सिंपल पास्ट मध्ये बनवेल, त्यानंतर कविता सिंपल फ्युचर मध्ये बनवेल. ओके. एक्झाम्पल सांगते बरं का, म्हणजे असं फिक्स नाहीये, मी सहज सांगेल कोणतं बनवायचंय, तुम्ही आधीच ठरवून नका ठेवू प्लीज. ठीक आहे, मी एक उदाहरण देतोय, त्याला ह्या तिघांपैकी ज्यांना मी विचारेल त्यांनी ते वाक्य लगेच सांगायचंय. रेडी. येस सर. येस सर. ओके. विल इट बी गुड फॉर यू. येस. इट विल बी गुड. हा, इट विल बी गुड फॉर अस. आता लक्षात आलं का काय बोललो मी. आता तुम्हाला हे आन्सर अपेक्षित होतं. येस इट विल बी गुड फॉर अस, कारण इथे यू मी प्लुरल मध्ये वापरला. आपण सुरुवातीला पाहिलंय काही लेक्चर्स मध्ये, सिंग्युलर, प्लुरल, थर्ड पर्सन काय, सेकंड पर्सन काय. मग आता हे जे मी विचारलं होतं, विल इट बी गुड फॉर यू, मग एकटे कोणाला विचारले का यू. यू म्हणजे प्लुरल, सगळ्यांना विचारले, म्हणून आन्सर मध्ये काय आलं, इट विल बी गुड फॉर अस, आम्हाला. आले लक्षात. हेच बेसिक जेव्हा स्ट्रॉंग होतील, ह्याची प्रॅक्टिस जेव्हा छान होईल, 110% you would become fluent English speaker, rather confident English speaker. समजतंय. आणि हेच आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे. एम आय राईट. येस सर. ऍब्सोल्युटली. So let's take it. चलो, let's start from पल्लवी. आर दे गुड स्टुडंट, ते चांगले स्टुडंट आहेत का. ओके. कविता, पास्ट टेन्स मध्ये बनवा. Was they good student? स्वाती, पास्ट टेन्स मध्ये. वेर दे गुड स्टुडंट्स. ऍब्सोल्युटली. आता लक्षात आलं, कविता वॉचच्या ऐवजी वर का पाहिजे होतं, कारण की अनेक वचन आहे म्हणून वर घेतलं. सिंग्युलर असतं तर वॉच घेतलं असतं. ओके. अँड इट्स नॉट अ मिस्टेक. हे फक्त आपल्याला सवय नाहीये ना अजून, म्हणून ते चुकू शकतं. काही टेन्शन घेऊ नका, प्रयत्न करणं महत्वाचं आहे. व्हेरी गुड. प्रॉम्प्ट आन्सर देत आहे.
हा, वर दे गुड स्टुडंट, ते चांगले विद्यार्थी होते का? आता होते का घेतले, कारण की एक नाहीये ना, अनेक लोक आहे, म्हणून त्यांच्यासाठी अनेक वचनात होते का असं घेतलंय. आता हेच वाक्य मला असं म्हणायचंय, तो मुलगा चांगला होता का? Will be the good. पल्लवी, Sir, repeat again. Sir, repeat Sir, again. वेट वेट वेट, your voice is break, sir. रिपीट अगेन ही फ्रेज मागच्या वेळेस पण सांगितली, रॉंग आहे. कोण म्हटलं रिपीट अगेन? स्वाती, आय गेस. Yes, yes, sir. हा, लक्ष ठेवत चला. रिपीट म्हणजे परत, अगेन म्हणजे काय? परत. पुन्हा. मग परत दोनदा दोनदा शब्द का घेतोय आपण? परत एवढं म्हणू शकतो, सर Repeat once. कुड यू प्लीज रिपीट इट, Uh, कुड यू प्लीज से अगेन. ओके, okay. Yes, sir. चलो काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. हा, पल्लवी, द सेंटेन्स वॉज फॉर यू. Sir. Sentence, sir, repeat once. हा, म्हणजेच लक्षात आलं का आता? म्हणजे हिला वाटलं पल्लवी आता मला फक्त प्रश्न विचारायचे आहेत, नाही बाकी नाही उत्तर देणार आहे. नाही नाही, तसं काय नाहीये. व्हॉइस ब्रेक झाला सर. Voice break झाला सर तुमचा. तुमचा ओके व्हॉइस ब्रेक ओके, नो झाला. प्रॉब्लेम. आता मला याच्यामध्ये बेनिफिट ऑफ डाऊट द्यावाच लागेल, कारण टेक्निकल एरर आहे. हा. चलो काही हरकत नाही. आता आपण नवीन वाक्य घेऊया, चला, नो प्रॉब्लेम. आपल्याकडे हजारो वाक्य आहेत. ठीक आहे. आता प्रेझेंट टेन्स मध्ये घेतो. हा. इज इट गुड क्लास? इज इट गुड क्लास? आन्सर पल्लवी. येस, इट इज गुड क्लास. ओके, आता भविष्यात आपलं हेच वाक्य करायचं. हा क्लास चांगला असेल का? कविता. Will be the good class. मोठे Will be the good class. सब्जेक्ट मिसिंग आहे. Minta Sir, sir मी सांगू? हा, Sir, स्वाती. will be Will be it good class? विल बी इट. it. अच्छा. हा, कविता, स्वयंपाक केलाय पण मीठ नाही टाकलं. Will be it good class. येस, आता क्वेश्चन झाला परफेक्ट. विल बी इट गुड क्लास? येस, इट विल बी गुड क्लास. Will be good class. ओके, नो, इट विल नॉट बी गुड क्लास. निगेटिव्ह पण देऊ शकतो आपण उत्तर. ओके, व्हेरी नाईस. चलो नेक्स्ट सेंटेन्स आता स्वाती सांगेल. ओके. कोणतं सांगायचं? फ्युचर, प्रेझेंट? एनी तुम्ही कोणतंही सांगा, तिन्हीपैकी कोणतंही मी रिपीट करायला लावेल. मग मी फ्युचर सांगते. उलट घेतलं तुम्ही तर चालेल? फ्युचर मध्ये केलं असणार आहे कदाचित, बरोबर आहे ना? नाही, असं काही नाही, सगळे बनवलेत मी. पण ठीक ते आहे, रिपीट काय होणार हरकत नाही. परत. सांगा, नो प्रॉब्लेम. विल बी आय गुड टीचर? विल बी आय गुड टीचर. कोण सांगते? हात वर. पूजाचा हात खाली कसं गेला? Sir, मी पूजा रेस मध्ये नाही येतो आता. हा, बाकीचे पण हँड रेज करू शकतात, ज्यांचे हात हँड रेज वर असतील, जसे स्वाती, कविताचे आहेत. तसंच मला समजेल त्यांनाच मी बोलताना आता पहिले प्रायोरिटी देईल. कॅमेरा जर ऑन असेल तर हात पण वर ठेवा, चुकलं तरी चालेल. हा, आता उत्तर देईल पल्लवी. विल बी पल्लवी ऐकावं लागेल, लक्ष विल बी आय देऊन. गुड टीचर. हा, येस, आय विल बी अ गुड टीचर. आय विल बी अ गुड टीचर. ओके, आता कविता, मी Was चांगला शिक्षक होते का? मी चांगली शिक्षिका होते का? was a good teacher. Yes, ऍब्सोल्युटली was करेक्ट. a teacher. आय वॉज अ गुड टीचर. व्हेरी नाईस, जमतंय, व्हेरी गुड. नेक्स्ट, हेच वाक्य फ्युचर टेन्स मध्ये पूजा. Will be I good teacher? Very good. Will be I good teacher? Yes, you will be good teacher. In fact, you all will be great teachers. Okay, Nice. thank you. Very good. Chalo, next. One more sentence, Swati. Yes, sir. Will be he smart professor? Will be his smart professor. आता हेच वाक्य मला पास्ट टेन्स मध्ये करून दाखवा, ही कविता. वॉज Will be वही म्हटली ना सर तिने. क्वेश्चन का क्लिअर कळालं नाही सर. ओके, विल बी ही स्मार्ट टीचर. नाही सर, Was प्रोफेसर. हा, स्मार्ट प्रोफेसर. ओके, सॉरी. the past tense मध्ये करून सर. राईट, Was he smart professor? Yes, ऍब्सोल्युटली करेक्ट. he was smart professor. And short answer, yes, he was. व्हेरी गुड कविता, नाईस. आता हेच मला WH क्वेश्चन मध्ये करून दाखवा. कोण आहे इथे? पल्लवी. कोणताही WH क्वेश्चन. ओके. Why is he a smart professor?
राईट. वाय इज ही अ स्मार्ट प्रोफेसर? आता आन्सर स्वाती देईल. Because he teaches very silently or passionately. Very nice. That's why Perfect he answer. is He good. teaches correctly, passionately, nicely, whatever. Okay. Therefore, he is a smart professor. Very nice. Good. Good. All correct. छान. म्हणजे तुमचं आता हळूहळू कमांड येते, तुम्हाला जास्त विचार नाही करावा लागत आहे काय बोलायचंय. Yes. छान. आता मराठी अर्थ तुम्हाला कोणी सांगणार नाही. आता डायरेक्ट इंग्लिश टू इंग्लिश आपण उत्तर करूया. ठीक आहे. Yes, Okay. sir. चलो. व्हेरी नाईस. आता पूजा प्रश्न विचारा एक. बाकीचे तिघ उत्तर देतील कोणतं पण जे सुटेबल असेल ते. हा. Was I good teacher? ओके. पण हा झालाय आता. सोपं दुसरं घ्या, अवघड घ्या थोडं. Was I good mother? हा. वॉज आय गुड मदर फॉर माय सन? आता For पुढचं my वाक्य काढूया आपण. for वॉज my आय गुड daughter. मदर फॉर माय सन? याचा आन्सर द्या तिघींनी तुमच्या पद्धतीने कोणतं पण. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. Yes, I Yes. am a Yes. mother. Yes, I was good mother. Yes, I was good आय mother. वॉज लागेल. मी कोणतंही म्हटलं पण तुम्ही कोणतंही नाही देऊ शकत. हीच टेस्ट होती. कविता. ओके सर, मला वाटलं कोणत्याही याच्यात सांगा असं मला म्हटलं नाही नाही, पण ते जुळलं पाहिजे ना. लक्षात येस, घ्या. गुड मदर. प्रश्न काय होता? वॉज आय गुड मदर फॉर माय सन? मी माझ्या मुलांसाठी चांगली आई होते का? मग येस आय वॉज हेच रेस्पॉन्स आन्सर होईल. आता आय एम पण चालेल, पण ते आता जुळत नाहीये. ओके. त्याला प्रश्न काय विचारेल? कविता, आर यू गुड मदर फॉर युअर सन? ओके, तेव्हा मी येस आय एम अ गुड मदर. आता बरोबर होईल. व्हेरी नाईस. ओके. समजलंय सगळ्यांना? Yes, sir. व्हेरी गुड. नाईस. चलो नेक्स्ट. स्वाती, वन मोर सेंटेन्स. Yes, sir. Will be there rich people? विल बी दे रिच पीपल? आन्सर पल्लवी. Yes, they will be rich people. ओके. नेक्स्ट. निगेटिव्ह आन्सर कविता. नो, दे विल बी नॉट रिच पीपल. दे विल They बी will नॉट be- चालेल, नो प्रॉब्लेम. दे वोंट बी पण चालेल, दे विल बी नॉट पण चालेल. नेक्स्ट. WH क्वेश्चन. पल्लवी, ते श्रीमंत लोक का नसतील? Nasty. Will be sorry. Why they will be not sorry. वाय विल दे बी नॉट? While they will be not rich people. हा चालेल, असं पण चालेल, हरकत काही नाहीये. पण विल बी पहिले घ्यायचं ना आपल्याला, कारण की आपण पहिले हेल्पिंग Question. घेतोय. वाय विल बी दे नॉट रिच पीपल? वाय वॉन्ट बी दे रिच पीपल? तसं पण चालेल. आणि वाय दे विल बी नॉट असं पण चालेल. फक्त एकच पॅटर्न ठरवा, म्हणजे जेणेकरून काय होतं, सोपं जाईल तुम्हाला लक्षात ठेवायला. Okay. तर सगळ्या टेन्स मध्ये हाच फॉर्मॅट आपल्याला ठेवायचा आहे. सोपं सोपं केलेलं आहे आपण खूप. तर त्याच्यामुळे लवकर तुमची कमांड येईल भाषेवर. ठीक आहे. चलो. सो आन्सर, why won't be the rich people? Nirmala, can you answer? Yes, because they are not hardworking. That's why they are not rich people. They will not, ना? They will not. They will be not. कारण फ्युचर टेन्स मध्ये क्वेश्चन आहे. ओके. They will be They will rich. not be rich people because they are not hardworking people and they will not do hard work, I guess. That's why they will not be good people or rich people. Yes. Okay? Very nice, Nirmala. Good. Nice. Next one. Kavita, next question. Will be you busy? आता थोडस वाक्य वाढवा. आता तुम्ही छान वाक्य बनवताय सगळे. फक्त विल यू बी बिझी ऑन दिस वीकेंड? अच्छा, ऑन दिस वीकेंड. आता इथे आपण युज करतोय प्रेपोजिशन्सचा, जो आपल्याला पुढे पाहायचंय अजून. पण चालता चालता जे आपल्याला शक्य आहे ते आपण करतोय. कारण हा क्लास म्हणजे तसा क्लास नाहीये. हा काय आहे? ऍक्टिव्हिटी क्लास आहे. तुम्हाला त्याची गोडी लागली पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. भाषा खूप सोपी आहे. फक्त वेळ द्या, समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा. बाकी काहीच नाही याच्यात. देर इज नो रॉकेट सायन्स. ओके. याच्यापेक्षा अवघड अवघड कामं आणि अवघड अवघड लोक तुम्ही हँडल करता आयुष्यात. ओके. त्यामुळे इंग्लिश सगळ्यात सोपं आहे. फक्त त्याला थोडस वेळ द्यावा लागेल आणि तो तुम्ही देताय. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू ऑल. ओके. चलो, लेट्स गो अहेड. नेक्स्ट सेंटेन्स. Will be you busy in vacancies? In
काय वीकेंड म्हणायचं वीकेंड वीकेंड हा इन वीकेंड हा इन वीकेंड किंवा ऑन वीकेंड. हा आन्सर पल्लवी गांधी, आन्सर द्या पल्लवी. Yes, I will be busy in this weekend. व्हेरी गुड. आय विल बी बिझी दिस वीकेंड. आता बघा म्हणजे जे लोक हात वर करत नाही ते पण उत्तर देऊ शकतात, पण त्यांना असं वाटतं कशाला हात वर करायचा, ठीक आहे, आहे की नाही? त्यामुळे कन्फ्युज होईल का त्यामुळे असं. नाही नाही, पण लक्षात घ्या, हे बघा तुमच्याकडे नॉलेज आहे, सगळं आहे, पण तुम्ही रेसमध्येच नाही आलं तर ते नॉलेजला काय अर्थ आहे सांगा बरं. हम्म. रेसमध्ये या ना, म्हणजे तुमची जबाबदारी वाढते ना आता, की मला पटकन तुम्हाला विचारता येतं. असं मला सहज विचारलं मी, आता विद्या राशीनकर पण आहे समोर, पण मी तिला आता विचारू शकतोय का, कारण तिने हातच वर केला नाही अजून, आणि मला असं वाटत नाही तिच्याकडे बघून की ती पटकन उत्तर देईल, म्हणून मी विचारत नाहीये. एम आय राईट विद्या? तिला अजून अनम्यूट करायचं तिला सापडते. चलो लक्षात घ्या, परत सांगतो, ऍक्टिव्हली पार्टिसिपेशनला जास्त महत्व आहे आणि हे स्किल डेव्हलपमेंट आहे. ओके विद्या, कॅन यू स्पीक नाव? Yes, sir. I will try, sir. बट हाऊ वुड आय नो, मला कसं कळवेल की तुम्ही ट्राय करणार आहे? तुम्हाला ते हात वर करून सांगावं लागेल. तो हात तुम्हाला त्याच्यासाठी दिलाय, रेज हँड ऑप्शन आहे बघा हा, की जो तुमचा हात Okay. दुखत नाही तुम्हाला तो वरच ठेवायचा ज्या ज्यावेळेस बोलायचंय त्यावेळेस, ज्यावेळेस बोललं झालं त्यावेळेस परत खाली घ्या. ठीक आहे? Okay, sir. येस, दॅट्स इट. खूप छान सिस्टम आहे आपल्याकडे, इतकं सोपं झालंय झूम मुळे आणि इंटरनेटमुळे. आज आपण घरी बसल्या बसल्या आपण इतकं छान इंटरॅक्शन करू शकतो. कोणतेही डाऊट्स तुम्ही क्लिअर कट विचारू शकता. आधी हे इमॅजिन पण नव्हतं होत. आले लक्षात? त्याचा बेस्ट ऑफ बेस्ट यूज करा, फायदा करून घ्या. राहिलेलं जे स्वप्न आहे आपलं इंग्लिश 100% बेस्ट बोलण्याचं, कॉन्फिडेंटली बोलण्याचं ग्लोबली, ते पूर्ण करायचंय. ओके, आणि त्याला एकच गोष्ट महत्वाची आहे, एन्थुझियाझम, पॉझिटिव्हिटी, अँड विदाउट एनी हेजिटेशन, विदाउट एनी फिअर यू वुड ट्राय टू स्पीक. विचार कसलाही करायचा नाही, चुकलं तर काय होईल आणि कोण काय म्हणेल, अजिबात नाही विचार करता, डायरेक्ट अनम्यूट करा आणि उत्तर द्या. फक्त एका वेळेस एकाने द्या. ओके, चलो लेट्स कंटिन्यू. नेक्स्ट, आता पल्लवी, नवीन प्रश्न सांगा पल्लवी. इज इट सिंपल क्वेश्चन सांगू सर? हा सांगा. व्हाय इट इज अ ग्रेट बुक? वाय इज इट अ ग्रेट बुक? वाय इज इट अ ग्रेट बुक? हा. ओके, वाय इज इट अ ग्रेट बुक सांगा. Yes. कोण सांगते? आन्सर एनीबडी कॅन. Because योजना, मराठी अर्थ सांगा योजना. वाय इज इट अ ग्रेट बुक याचा मराठी अर्थ काय होतो? ते पुस्तक Because in this book have a lots of knowledge. इन दिस बुक Have a lots of knowledge. दे हॅव नाही येणार ना. इन बुक, इन दिस बुक देर इज अ लॉट ऑफ नॉलेज. of knowledge, Yes, sir. ओके, और द बुक हॅज लॉट ऑफ नॉलेज. a lot of लॉट ऑफ knowledge नॉलेज पेक्षा बुक इन्क्लुड्स लॉट ऑफ नॉलेज असं पण घेता येईल. या बुकच्या आतमध्ये खूप नॉलेज आहे. बुक इन्क्लुड्स includes लॉट ऑफ नॉलेज. बुक Lots of knowledge. कंटेन्स, लक्षात घ्या शब्द कसे वापरते बघा. बुक कंटेन्स लॉट ऑफ contain, नॉलेज. Lots of knowledge. कंटेन्स होईल, इन्क्लुड्स होईल. ओके, include, दिस बुक ऍड्स लॉट ऑफ व्हॅल्यू इन अवर लाईफ. हे पुस्तक आपल्या आयुष्यात खूप व्हॅल्यू ऍड करतं म्हणून ते ग्रेट आहे. जसं फॉर एक्झाम्पल ग्रेटेस्ट इपिक्स, रामायणा, महाभारता, बरोबर आहे ना. तर ह्या गोष्टी आपण कसं म्हणतो, दीज आर लाईफ मॅन्युअल्स. हे आयुष्य जगण्यासाठी बनवलेल्या गोष्टी आहेत. त्यातून आपल्याला शिकायचंय की कसं करायचंय, काय करायचंय, काय नाही करायचंय, असं म्हणतात लोक. तसे सगळेच बुक्स आहेत त्यामध्ये, मग बायबल असो, कुराण असो. ओके, बरेच ग्रंथ आहेत असे की जे आपल्याला एक पायंड घालून दिलेले की ह्याप्रमाणे करा म्हणजे तुमच्या आयुष्यात त्रास कमी होईल, हे करा, हे नका करू. सो दीज आर लाईफ मॅन्युअल्स. life आहे manual. लक्षात? ओके, चलो पुढे. तर असं येईल का आन्सर? मी सांगू? Yes. बिकॉज दिस बुक रोट व्हेरी ग्रेट रायटर. हा, ह्याच्यामध्ये बाय राहिलं ना, बाय. हा सॉरी, By writer. रोट बाय. हा, रिटन बाय येईल ऍक्च्युली आता खरं. तेव्हा कसं होईल तुम्हाला असं म्हणायचं ना, कारण हे पुस्तक ग्रेट लेखकाने ग्रेट लिहिलेलं आहे. रायटरला लिहिलेलं लेखकांना. हा, आता याला कसं होईल, बिकॉज दिस बुक इज ग्रेट बिकॉज दिस बुक हॅज
बीन रिटन बाय द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ द वर्ल्ड. काय येईल मग? धिस बुक हॅज बीन रिटन. has been. प्रेझेंट परफेक्ट मध्ये जाईल हे. ते आपला बराच टाइम आहे अजून. आपण आताशी साध्या वरण भातावर आहोत. बिर्याणीला आपण खूप टाइम आहे अजून. ठीक आहे, त्यामुळे हळूहळू आणि समजून घेऊन करू. पहिले साधा वरण भात नीट जमला ना की मग पुढे जाऊया, त्याच्यामध्ये चुका नको. चलो नेक्स्ट. सर मी पण सांगते. हा सांगा ना, काही हरकत नाही. Because this book is great because those we in this book there is a lot of things which are very helpful in our day-to-day life. Very व्हेरी nice. गुड. लॉट ऑफ थिंग्स होईल बरं का ज्ञानेश्वरी. लॉट ऑफ थिंग्स. Lot of things. एस लागेल त्याला. तू एस नव्हतं लावलं पहिले. Okay, okay. हा, किंवा मग चालेल. तुला लॉट मेनी थिंग्स पण म्हणता येईल. लॉट ऑफ, लॉट मेनी. Okay. व्हेरी चालेल. गुड ज्ञानेश्वरी, नाईस. चलो लेट्स कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन, स्वाती शेवटे. Yes, sir. Was it good surface? Was it good surface? Okay. Was it good surface for this instrument? आता नवीन वाक्य वाढवत आहेत काहीतरी. प्रेपोजिशनचा वापर करायला सुरुवात करा. फॉर, इन, ऑन, ऍट. ओके, हे वापरा म्हणजे आपल्याला हळूहळू वाक्य मोठे करायची सवय लागेल. Was Was this it good good surface? surface Was it good surface for this table? for this table? Right. चलो आंसर. Yes. योजना. This is good surface for skating. We can skating easily and smoothly on this. नाही, मला लक्षात नाही आलं. परत एकदा प्लीज रिपीट युअर सेंटेन्स. This is good surface for skating. We can Okay. we This can is good skating. surface for skating. ओके. पण आता वॉज म्हटलं ऍक्च्युली, भूतकाळात विचारलंय तिने. मग तुला उत्तर भूतकाळात द्यावं लागेल ना सुरुवातीला. It was येईल ना. It was हा, a इट वॉज. येस, इट वॉज गुड Good सरफेस surface for फॉर skating. स्केटिंग. ओके, व्हेरी नाईस. पुढे नेक्स्ट कविता. नेक्स्ट सेंटेन्स. will be she beautiful? ओके, विल बी शी ब्युटिफुल इन हर मॅरेज? In अच्छा. हा, ती तिच्या लग्नात सुंदर असेल का किंवा दिसेल का? आता दिसेल म्हटल्यावर आपल्याला लुकिंग घ्यावं लागेल. मग तो प्रसाद थोडा वाढतोय अजून, मग आपल्याला त्यात वर्ब ऍड करावं लागतंय. म्हणून मी ते हा. थोडं सेंटेन्स आवडतं घेतलं. ओके, विल इट बी असं घ्या मग. धीस पेक्षा विल इट बी ब्युटिफुल Will फॉर be. द मॅरेज? लग्नासाठी छान होईल का, छान दिसेल का, असा अर्थ होईल त्याचा. मग आपण एखादं इन्स्ट्रुमेंट घ्यायला जातो, सॉरी इन्स्ट्रुमेंट नाही, ऑर्नामेंट. लग्नाचं हा. विषयाला की दागिने आठवतात. मग आपण म्हणतो ना, हे लग्नात छान दिसेल का, असं Okay. प्रत्येक 10 दागिने घेतो आपण. विल इट बी गुड फॉर दिस मॅरेज? या लग्नासाठी हे छान असेल का? आन्सर. Yes, it Yes. will be good. Yes, it will be इट विल good. बी गुड फॉर दिस For मॅरेज. marriage. ओके, बट इट विल नॉट बी गुड फॉर दॅट मॅरेज. That marriage. असं असतं ना, ह्या लग्नात हा एवढं ठीक आहे, एवढं भारी छान झालं, बस त्या लग्नात जरा भारी अजून जावं लागेल, तिथे नातेवाईक असतील ना. कारण ओके, तर सांगायचं तात्पर्य, जसं वागणं आहे, जसं विचार आहे, त्याप्रमाणे वाक्य बदलतात ते बघा. येस, दिस विल बी गुड फॉर दिस मॅरेज बट दॅट विल बी गुड फॉर दॅट मॅरेज. आता लक्षात आलं का, दिस आणि दॅटचं कॉम्बिनेशन करतोय आपण. हो सर. हे टॉपिक बघायचे आहेत. म्हणजे हे कसं आपण वाढवतोय, रिअल लाईफ मध्ये काय वापरतो त्याप्रमाणे आपण चाललोय. मग दिस दॅटचं रिलेशन इथे आपण बघतोय. ओके, हा टॉपिक आय गेस झालं नाहीये ना दिस दॅटचा? झालंय सर. झाले. झालंय. ओके, ग्रेट. मग काही प्रॉब्लेम. मग तुम्हाला समजलं. ज्यांना ज्यांना आधीचं माहिती नसेल त्यांनी मागचे व्हिडिओज बघा. युट्यूबला ते व्हिडिओ आहेत. त्याचा आपण सेपरेट प्लेलिस्ट केली आहे, अहिल्या उत्सव 2025. त्यामध्ये आतापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ तिथे आहेत. ते आवर्जून बघा आणि त्याच्यातून जो टॉपिक तुमचा राहिला असेल तो रिकव्हर करा. ओके. सर एक क्वेश्चन होतं, जसं मी आता क्वेश्चन केलं की विल बी शी ब्युटिफुल, हे वाक्य पूर्ण होत नाही ना, अर्धच वाक्य म्हणजे. नाही, क्वेश्चन आहे ना तो. विल बी शी ब्युटिफुल, ती सुंदर असेल का? आता तुम्ही इमॅजिनरी पण करू शकता ना हे. हा. फिक्शन मध्ये पण जाईल. विल बी शी ब्युटिफुल, येस शी विल बी ब्युटिफुल. आता ही पण इमॅजिनरी आहे. ओके, पण कशाबद्दल म्हटलं ते नाही क्लिअर होतं ना. शी नाही नाही, तिच्या माझ्या बद्दल आहे ना. आईला बघा आता पाहिलं का, अहो ओके. एखाद्या तुम्ही मुलाला विचारलं, बरोबर आहे, तो तिच्या प्रेयसी बद्दल विचार करत असेल, तुम्ही काय म्हणणार? विल बी शी ब्युटिफुल, व्हॉट डू यू थिंक? आय थिंक सो शी विल बी ब्युटिफुल बट आय डिडंट मीट हर. मी आता फोनवर बोललोय, तिला मी अजून भेटलो नाही.
असं होऊ शकतं ना स्टोरीमध्ये. मग मी ओके. कॉन्टेक्स्ट काय सांगतो, स्टोरीचा भाव कसा असतो बोलण्याचा, त्याच्यावर वाक्याचा अर्थ कळतो. ओके सर. त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये कॉन्टेक्स्ट समजना चाहिए. भाव हा. समजून घेतला की वाक्याचा अर्थ कळतो, हे नक्की कोणत्या अर्थाने बोललं गेले. ओके सर. व्हेरी तर हे नाईस. बरोबर आहे का? विल बी शी अ ब्युटिफुल ऍक्ट्रेस. ब्युटिफुल नाही येणार आता इथं, आर्टिकलच्या नियमानुसार ॲन येईल. हा सॉरी, ॲन ऍक्ट्रेस म्हटलं तर ना, ब्युटिफुल चालेल. ओके, तुमचं बरोबर आहे. तुम्ही ब्युटिफुल मध्ये घातल्यामुळे ॲनची गरज नाहीये. जर तुम्ही डायरेक्ट ऍक्ट्रेस घेतलं तर ॲन लागेल. विल बी शी अन ऍक्ट्रेस असं चालेल. विल बी शी अ ब्युटिफुल ऍक्ट्रेस चालेल. स्वाती, यू आर राईट. येस. येस, शी विल बी ब्युटिफुल ऍक्ट्रेस. आता इथे नवीन चेंज काय आहे? आता जो आपण वाक्य बोलतोय फ्युचर टेन्स मध्येच आहे, पण ह्याच्यात अजून इमॅजिनरी करायचं असेल. आता स्वाती प्रश्न विचारला मला, विल बी शी ब्युटिफुल ऍक्ट्रेस, ती सुंदर ऍक्ट्रेस असेल का? आय वुड बी, शी वुड बी, कदाचित ती असेल. आता वुड बीचा अर्थ इथे काय होतो, इमॅजिनरी कडे होतो. शी विल बी म्हणजे थोडं प्रॉबेबिलिटी जास्त आहे, आणि वुड बी म्हणजे अजून अंदाज लावतोय आपण, इमॅजिनेशन कडे जातं. मग त्यामध्ये म्हणतो ना आपण, आय विश आय वुड बी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. मग आय वुड बी म्हणजे काय, कदाचित मी असेल, मला असलो तर, अंदाज करतोय. आणि लक्षात, मग तसं इथे आपण आता एक्झाम्पल होतं. विल बी शी ब्युटिफुल ऍक्ट्रेस? येस, शी वुड बी, शी वुड नॉट बी, हु नोज, कदाचित ते असेल किंवा नसेल, मे बी. मग हे एक्सप्रेशन तिथे येतात आहे. समजलंय? येस सर. मग विल बी आणि वुड बी मध्ये हा फरक आपल्याला करता येईल, की विल बीचा अर्थ पण फ्युचर टेन्स कडे जाईल, पण विल बी मध्ये प्रॉबेबिलिटी हाय आहे थोडी, आणि वुड बी मध्ये लेस प्रॉबेबिलिटी, थोडा अंदाज आहे, इमॅजिनेशन वर काम आहे. सर आणि असं पण होऊ शकतं का, आर दोज चेअर्स वुडन? आर दोज चेअर्स वुडन. क्लेवर का आर दोज वुडन चेअर्स असं होईल. वुडन चेअर्स. आर दोज वुडन चेअर्स. ओके. मग शब्द जर इकडे तिकडे गेले तरी त्याचा थोडासा अर्थ बदलतो, किंवा ते ऐकायला ते म्हणतात मीटर मध्ये नाही येते, ते मीटर मध्ये पाहिजे. आर दोज वुडन चेअर्स? येस, दोज आर वुडन चेअर्स. नाईस. नेक्स्ट, अजून काही डाऊट असतील तर विचारा प्लीज. सर, आपण फ्युचर टेन्स जेव्हा आन्सर लिहितो, की जसं विल बी शी ब्युटिफुल, तर त्याचा आन्सर असं लिहिलं तर चालेल का? शी विल बी ब्युटिफुल बाय युझिंग गुड प्रोडक्ट अँड इटिंग विटॅमिन सी फूड. तर म्हणजे हे नाही नाही, हे बरोबर आहे तुझं, पण त्याचा कॉन्टेक्स्ट असेल तर ते इन्फॉर्मेशनला महत्व आहे ना. त्यांनी विचारलं नाही ना आधी असं काही, की ती का ब्युटिफुल असेल, त्याचं कारण काय. मग तू कारण सांगते ना, शी विल बी ब्युटिफुल बिकॉज शी विल बी टेकिंग केअर ऑफ हर स्किन, शी विल बी फॉलोइंग डायट, अजून जे काय तू विटॅमिन सी वगैरे जे सांगितलं, हे कारणामध्ये गेलं ना ते. वाय विचारल्यानंतर हे आन्सर सांगायचं ना सर? हा, मग कारण असेल तर तुम्ही ऍड करू शकता त्यात कारण. आता तुम्हाला येस नो चे क्वेश्चन आहे फक्त. विल बी शी ब्युटिफुल? येस, शी विल बी ब्युटिफुल. नो, शी विल नॉट बी ब्युटिफुल. वाय विल शी बी ब्युटिफुल? बिकॉज XYZ कारण. सर, आय हॅव क्वेश्चन. हा, जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट. ज्यांचे माईक कंटिन्युअस अनम्यूट आहे प्लीज म्यूट करा. तुमच्या बॅकग्राऊंडचा आवाज मला येतोय, माईक म्यूट करा. कविता, त्यानंतर स्वाती आता बोलते, स्वातीचं ठीक आहे. जे बोलत नाहीयेत त्यांनी माईक लगेच म्यूट करा बोलून झाल्यावर, तर तुमचा बॅकग्राऊंडचा आवाज कंटिन्युअस येत असतो. हा, ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं त्यावेळेस अनम्यूट करा, आणि तुमच्या आजूबाजूला आवाज नाही यायची खात्री करा. चलो स्टार्ट. स्वाती. व्हेन वी यूज शुड अँड वुड. नाही, आता नाही सांगणार ते मी, त्याला वेळ आहे अजून. ओके. हा, कारण हे काय होईल, त्याच्यात कन्फ्युजन क्रिएट होईल. आपल्याला तो टॉपिक सेपरेटली पाहायचा आहे. त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब्स मध्ये सगळे कव्हर करणार आहेत. कॅन, कुड, वुड, शाल, शुड, मे, माइट, मस्ट, सगळे. ओके. आता बेसिक आहे, फक्त चालतं चालतं तुम्हाला जे शक्य आहे ते सांगतोय, तर ते थोडं रिलेटेड मध्ये आहे. आता हे एकदम डायरेक्ट वेगळं चाललंय थोडस, थोड्या दिवसात घेऊया आपण, डोंट वरी. नक्की. ओके. येस. नेक्स्ट. चला, कोण सेंटेन्स बनवतोय ना पुढचं? तर अजून एक डाऊट होता सर. आय हॅव वन क्वेश्चन. प्लीज आस्क. असं सेंटेन्स होऊ शकतं का, आर माय पॅरेंट्स व्हेरी सपोर्टिव्ह? Absolutely. Are my parents very supportive? Yes, they are very supportive. No, they are not much supportive.
परफेक्ट आहे. काय नियम परफेक्ट आहे इथे? कारण हेल्पिंग ऑफ पहिले घेतला, हा. वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग आलं की क्वेश्चन तयार झाला. माय दॅट्स इट. पॅरेंट सब्जेक्ट अँड बरोबर व्हेरी आहे. सपोर्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. सपोर्टिव्ह हा इज ऍडजेक्टिव्ह. व्हेरी गुड. मग नियम बेसिकच आहे ना आपलं, त्या नियमात बसलं की वाक्य 100% बरोबर आहे. ओके सर, थँक्यू. नाईस. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. अजून कोण विचारतंय का? डाऊट असतील तर पहिले क्लिअर करा, कारण हा सेशनच त्याच्यासाठी आहे. हा, बाकीच्यांनी अजून बनवले नाहीये. चला त्यांची सुरुवात करूया आता. स्वाती, कविता अँड पल्लवी, थँक्यू सो मच. ओके, इवन पूजा वॉज देअर अर्लियर. आता योजना, पल्लवी गांधी, निर्मला, विद्या, तुम्ही चारही जणी. चलो लेट स्टार्ट फ्रॉम यू. त्यानंतर ज्ञानेश्वरी, सना शेख, साधना, गणेश शेवाळे. गणेश शेवाळे, तुम्ही कॅमेरा ऑन करा प्लीज. आणि मला कोण आहे कॅमेऱ्यामध्ये हे बघू दे, कारण हा फक्त महाराष्ट्रातील विमेन्स साठी आहे एक्सक्लुझिव्हली. त्यामुळं तुम्ही जर असाल तर माफी मागतो, पण तुम्हाला हा क्लास नाही करता येणार. आणि तुमचे कोणी जर मिसेस असतील तर त्यांना मला फक्त त्यांचं नाव ऍड करा. दॅट्स इट. मिसेस, बहीण, कोणी असो. हा गणेशजी. हा सर. हा हा क्लास तुम्हाला अटेंड नाही करता येणार, सॉरी. अच्छा, हा फक्त मेसेज साठी का? हा, तुमच्या मुलांसाठी? फॅमिलीमध्ये बहीण, आई, महिला असतील कोणी तर त्यांना सांगा, कारण हा फक्त दर सोमवारी 8 ते 9 खास महिलांसाठी आहे फक्त. ओके, ओके ओके सर. ओके सर. ओके थँक्यू सर. अँड सॉरी वन्स अगेन. सॉरी. मी देतो मेसेज कर. प्लीज. ओके सर. चलो लेट्स कंटिन्यू. येस सर. हा बोला. स्वाती, नाही स्वातीचं झालं ना, सॉरी. आपण झालंय सर माझं. चार पुढे. बाकीचे हात खाली घ्या. कविता, हात खाली घ्या तुमचं बोलून झाल्यावर. हा, बाकीच्यांनी हँड रेज करा. तुम्हाला अजून लक्षात नाही आलं काय हँड रेज करायचंय? योजना, पल्लवी, निर्मला, विद्या, पटापट हँड रेज करा वर. आणि बाकीच्यांनी हात खाली घ्या. कविता, मुथा. चलो स्टार्ट, जल्दी जल्दी. हा, शेवाळे मॅडम आलेले आहेत कॅमेऱ्यामध्ये. ओके, ठीक आहे. तुमचा कॅमेरा ऑन ठेवा आणि तुमचं नाव तिथे चेंज करा फक्त. चलो, सो नाउ वी हैव 4 न्यू पार्टिसिपेंट्स. ओके, कविता, आपका हाथ नीचे लीजिए, आप नहीं हो अभी इसमें. सर एक मिनिट करते. हाँ प्लीज प्लीज ध्यान रखिए. चलो, आता योजना, पल्लवी आणि विद्या. स्टार्ट. तुम्ही इंग्लिश मध्ये सांगा किंवा मराठीत सांगा, काही प्रॉब्लेम नाही. चला, स्टार्टिंग फ्रॉम विद्या. पटकन. Okay, sir. Why she is very clever? वाय. She is clever. ही आणि शी एकत्र कसं घेता? एक तर ही घ्या, नाही तर शी घ्या. दोन्ही पैकी एकच Why घेतात. why he is clever? हा, आता बरोबर आहे. आता याच्यामध्ये फक्त आपल्या फॉर्मॅट बरोबर काय पाहिजे? वाय इज ही क्लेवर. ओके, ही इज म्हटलं तरी चुकत नाही, परंतु आपण जो फॉर्मॅटची सवय लावतोय सोपी सोपी, तो सगळ्या टेन्स मध्ये सेम ठेवतोय आपण. मग काय फॉर्मॅट आहे आपला? पहिले बेसिक बेसिक क्वेश्चन हेल्पिंग वर्बनी सुरुवात होतो. हेल्पिंग वर्ब काय तुमच्या वाक्यात विद्या? Helping work clever इज. is इज हेल्पिंग वर्ब आहे. मग इज वाक्याच्या सुरुवातीला घ्या, मग सब्जेक्ट घ्या, is. Huh? मग सब्जेक्ट घ्या. Okay. Why is clever? नाही. नाही नाही नाही, आधीचे व्हिडिओ पहा. तुम्ही उशिरा जॉईन झाले, तुमची चूक नाही. ते आधीचे एकदा पाहून घ्या, म्हणजे सोपं जाईल थोडं. ठीक आहे, Okay. काही हरकत नाही. डोंट वरी, काही खूप चुकत नाहीये, फक्त एकदा पाहिलं की सोपं जाईल. हा, नेक्स्ट. पल्लवी गांधी हे वाक्य क्रिएट करा. तो हुशार आहे का? विद्याला फक्त एकदा रिपीट वाक्य करायला सांगा. वा, मला समजलं. असं वर्ड कसं? फास्ट सर, मी मिसिंग झालं. लक्ष द्या सगळ्यांनी प्लीज. हा, रिलॅक्स, थांबण्याचा क्लास नाही बरं का, 1च तास आहे. परत सांगतो, वेळ कमी आहे. हा, Why he is वाक्य clever? असं होतं. विद्या सांगू का मी, तू सांगते? सर तुम्ही सांगा. बर ठीक आहे.
तो म्हणजे माझा हुशार क्लिअर आहे. तो हुशार आहे का? Yes, yes, he is a clever. नाही, प्रश्न विचारायचा आहे पल्लवी. Is she clever? इज ही He. इज ही क्लेवर? ओके, तो हुशार आहे का? काय होतं मग? इज हेल्पिंग वर्ब, ही सब्जेक्ट आणि क्लेवर ऑब्जेक्ट, एवढंच फॉर्मॅट आहे. आणि हा सगळ्या टेन्सेस मध्ये सेम आहे. सिंपल प्रेझेंट असो, सिंपल पास्ट असो, सिंपल फ्युचर असो. ओके, मग हे आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे आपण शिकतोय. ओके, इज ही क्लेवर हा झाला बेसिक प्रश्न. तो हुशार आहे का? आता Yes, हा येस म्हटले, धन्यवाद. ओके, का तो हुशार आहे का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही येस म्हणाले. ठीक आहे, ती असती ते एक समजलं असतं. ओके, तो हुशार आहे. ओके, मान्य करतो आपण. आता तो का हुशार आहे ते सांगा. आता ह्याला प्रश्न कसा करतो आपण? सर मी सांग हा, कोण सांगते? सर मी हा, विद्या. बिकॉज ही इज अ व्हेरी इंटेलिजंट. नाही 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 नाही, ह्याचा इंग्लिश मध्ये पहिले प्रश्न करा ना, आन्सर नंतर द्या. तो हुशार का आहे हा WH प्रश्न होईल. पहिले बेसिक प्रश्न आहे, तो हुशार आहे का? इज ही क्लेवर? आता तो हुशार का आहे, आता ह्याचं इंग्लिश मध्ये कसं होईल? Why is he clever? व्हेरी गुड. कोण सांगितलंय? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी, तू वाईल्ड कार्ड एंट्री आहे का तुझी? मध्येच नाही डायरेक्ट नाही एंट्री घेते. सर, ऍक्च्युली लहान बाळ आहे आणि ते सारखं मोबाईल मध्ये येतंय म्हणून मी कॅमेरा पॉज करते आणि बर बर, नाही हरकत नाही, पण तू मध्येच आल्यावर आम्ही आता 4 जणांना संधी दिली, तू डायरेक्ट वाईल्ड कार्ड एंट्री. नाही नाही, मला असं वाटलं की बाकीच्यांनी सांगायचंय असं मला वाटलं ठीक आहे ठीक आहे, त्याच्यामुळे. फक्त ऐका, लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे. हो हो हो. ओके, हा, तुझं उत्तर बरोबर आहे. वाय इज ही क्लेवर? तो हुशार का आहे हा झाला प्रश्न. आता उत्तर बघूया आपण. सांगा आता उत्तर कोण देते? पल्लवी गांधी. okay. His study is very regular and sir, काय हरकत नाही. काय म्हणायचं मराठीत सांगा. study and एवढं जमतंय सर. मराठीमध्ये सांगा उत्तर काय आहे. सर त्याचा रोजचा अभ्यास खूप चांगला आहे. तो रेग्युलर व्यवस्थित अभ्यास करून तो हुशार होत गेला आहे. आणि नाही नाही नाही, मराठीतच थोडं गडबड होतीये. हे बघा, सोपं सोपं उत्तर द्या ना. तो हुशार का आहे? तो हुशार आहे कारण तो रोज अभ्यास करतो. बस एवढंच वाक्य होईल. कारण तो रोज अभ्यास करतो, तो रोज मनापासून अभ्यास करतो, तो लक्ष देतो, असं स्टेटमेंट होऊ शकतं की नाही? हा, मग काय होईल इंग्लिश मध्ये? आता योजना सांगा. निर्मला, योजना, दोन्हीपैकी कोण सांगते? he is clever because he is study regularly and हा, इथे इथे इथेच काय चुकतंय, कोण सांगेल? आता सांगा, पहिले 4 जण कुठे आहेत आपले सगळ्यात हुशार? हा, त्यांनी सांगा आता ह्याच्यामध्ये काय चुकलं. निर्मलाने सांगितलेल्या उत्तरात काय बदल करायला पाहिजे? तर इज नाही लावायचं, परत ही स्टडी रेग्युलरली एवढंच म्हणायचं. बर, असं कोणाकोणाचं म्हणणं आहे? ही इज रेग्युलर स्टडी ना सर. नाही नाही, कोणाकोणाचं म्हणणं आहे जे स्वातीचं उत्तराशी सहमत आहे, असं कोण कोण म्हणतंय? इज येईल ना सर. मग पाहिलं का? आता स्वाती म्हणते इज नका घेऊ, तुम्ही म्हणते इज घ्या. तो हुशार का बरं आहे? कारण की तो ही इज रेग्युलरली स्टडी, सो ही इज अ व्हेरी ही इज क्लेवर बॉय. नाही नाही, तसं नाहीये. ही इज क्लेवर बॉय हे चालेल उत्तर, पण ही स्टडीज असं म्हणावं लागेल. ही इज स्टडी नाही होणार, कारण स्टडी ही क्रिया आहे. लक्षात घ्या, आता खूप महत्वाचा ट्विस्ट आहे. स्टडी हे काय? वर्ब आहे. मग क्रियापद आल्यावर आता आपल्याला ॲमिजार हेल्पिंग ऑफ घेता येत नाही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि लक्षात काय होईल मग तिथे जे आपल्याला शिकायचंय अजून? ही स्टडीज रेग्युलरली. ही स्टडी नाही होणार, फक्त स्टडीज V4 क्रियापदाचं चौथं रूप जे आपण पुढे पाहणार आहे. पहिलेच का आपण क्रियापदाचे 5 फॉर्म? नाही सर.
फक्त नाही अजून. सांगितले तुम्ही, एक्झाम्पल्स सर नाही घेतले. ओके ओके. हा, मग आपण तर आता असं पुढच्या तर सेशनला अस- ते घेऊया नक्की. हा बोला. तर असं नाही होणार का, ही कंटिन्युअस स्टडिंग? हा, ही कंटिन्युअस Studies स्टडी continuous. असं नाही होणार, ही स्टडीज कंटिन्युअसली. Continuous. स्टडीज कंटिन्युअसली. ओके, मग इथे सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्ही केलाय, त्याच्यामध्ये काय केलंय, फक्त क्रियापद ऍड केलंय. आतापर्यंत आपण जे पाहिले सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, त्यात कुठेही क्रियापदाचा उल्लेख नव्हता. WH क्वेश्चन घेतल्यावर येत असतो तो. ओके, आणि रेग्युलर वाक्य पण क्रियापदाचं आपण बनवणार आहे. त्याच्यापैकी हे होतं, ही इज क्लेवर. ह्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट विदाउट मेन वर्ब आहे. ही सब्जेक्ट, इज हेल्पिंग वर्ब, क्लेवर हे विशेषण. ही इज क्लेवर बिकॉज कंजंक्शन. ही स्टडीज रेग्युलरली. स्टडीज. दोन वाक्य केले आपण. ही इज क्लेवर, तो हुशार आहे कारण ही स्टडीज रेग्युलरली. मग ह्याच्यामध्ये ही आहे सब्जेक्ट, स्टडीज आहे V4. क्रियापदाचं चौथं रूप आहे हे. ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही शी इट नेम करता असल्यावर येतं. मग तो नियम आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे पाहायचंय, म्हणून वर्बला मी आता हात लावत नाहीये. एकदा वर्ब सुरू झाली की आपल्याला बाकीचे नियम, त्याची प्रॅक्टिस जास्त करायची. ओके. येस सर. हा, फक्त चालता चालता जे चुकतंय ना ते मी क्लिअर कट करायचं सांगतोय, फक्त त्याला शिकवत नाही आता. ते आपण नंतर छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने शिकूया. चलो, आता मला सांगा, तो हुशार का नाहीये? कोण सांगते हे वाक्य? तो हुशार का नाहीये? ही स्टडी इज नॉट रेग्युलर. नाही नाही, कारण नका देऊ, थांबा ना. इंग्लिश मध्ये पहिले सांगा ना, तो हुशार का नाहीये, हे वाक्य इंग्लिश मध्ये सांगा. वाय ही इज नॉट. वाय. कोण बोलतो? सर आवाज. मी हँड रेज केलाय. बस मला पहिले बघू दे. हा, विद्या बोलते का? Yes. हा, विद्या बोला. She is not intelligent. वाय ही इज नॉट इंटेलिजंट चालेल, किंवा वाय इजंट ही इंटेलिजंट असं पण चालेल. Isn't. वाय Why ही he इज नॉट isn't. म्हणा, किंवा वाय इजंट ही म्हणा. वाय इजंट ही इंटेलिजंट. आता कारण सांगा, तो हुशार का नाहीये? बिकॉज ही Because he is not regular study. नाही, मग परत तेच झालं ना. आता स्टडी घेतलंय क्रियापद आणि इज पण घेतलंय. Because is not regular study. हा, आता इथे फक्त नॉट नाही घेता येणार. इथे काय घ्यावं लागेल बघा. Isn't. टॉपिक पण आता सांगतोय की तो रोज अभ्यास करत नाही म्हणून तो हुशार नाही. हे उत्तर आहे आपलं मराठीत, बरोबर आहे? Yes. अनरेग्युलरली स्टडी. हा, कोण सांगतंय? सर मी सांगू? कोण? मी म्हणजे कोण? मला हात वर करून सांगा. सर, नाही नाही, आणि कंटिन्युअस अनम्यूट ठेवायचं नाही प्लीज. मला खूप लक्षात नाही येणार कोण बोलतंय, कारण काय होतं, सगळ्यांचे कॅमेरे मला चेक करत बसावं लागतात कोण बोलतंय. तुमचा हात वर असेल ना बोलताना तर मला कळतं. आता ज्यांचं बोलून झालं त्यांनी हात खाली घेतला तरी चालेल, तर ज्याचा हात वर आहे ना तो माझ्या समोर स्क्रीनवर येतो. मला असं वाटतं तुमच्यापैकीच कोणतरी बोलते आणि आवाज दुसरीकडूनच येतो. मला नाही लक्षात येत पटकन, आणि त्यात आपला वेळ जाईल. हा, कविता, नंतर स्वाती आणि पल्लवी आणि योजना, या चारांचे हात वर आहेत. या चारीपैकी कोण बोलतंय का? येस सर सर. मी सांगू? आता यस आणि मी सांगू, मी कोणाला सांगू? He doesn't study regularly. ही He doesn't study regularly. ऍब्सोल्युटली करेक्ट. योजना, व्हेरी नाईस. काय योजना केली, परफेक्ट. ओके, म्हणजे या दोघींच्या भांडणात डायरेक्ट उत्तरच सांगून टाकले हिने. ठीक सर आहे. तर अनरेग्युलरली स्टडी म्हटली तरी चालेल ना सर? कसं कसं? ही अनरेग्युलरली स्टडी, सो ही. नाही ना, पण अनरेग्युलरली स्टडी असं ते जुळत नाही ना कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये डज नॉट वापरावं लागेल. क्रियापद आलंय आणि निगेटिव्ह वाक्य घ्यायचे आपल्याला. त्यामुळे तो रोज अभ्यास करत नाही किंवा तो नेहमी अभ्यास करत नाही, ह्याला कसं घ्यावं लागेल? ही ही इज डझंट. नॉट क्लेवर, तो हुशार नाही, बिकॉज ही डज नॉट अच्छा, ही स्टडी डज नॉट. रेग्युलरली. काय येईल? ही डज नॉट स्टडी रेग्युलरली. समजलंय? येस. हा, मग आता हे तुम्हाला थोडं समजलं तरी चालेल. पुढे आपल्याला परत घ्यायचं आहे आणि हाच महत्वाचा टॉपिक आहे आपला, कारण टेन्सेस वर आपण ज्यावेळेस सुरुवात करणार आहे आता पुढच्या टेन्सेससाठी, त्यामध्ये क्रियापद ऍड होतील. त्याच्या आधी जे जे अजून महत्वाचे टॉपिक्स आहेत ते मला कव्हर करायचे.
तर आजचा पण टॉपिक आपण रिव्हिजन म्हणून घेतलाय खास, कारण की रिवाइज एकदा झालं ना बेसिक, मग तुम्हाला पुढे काहीच टेन्शन नाही. पुढे गेल्यावर हे नाही चुकलं पाहिजे, एवढं काळजी घ्या. ओके. हा, चलो लास्ट वाक्य कोण सांगतंय? आता पटकन बोला, वेळ कमी आहे. एन्जॉय पल्लवी, पल्लवीने हात वर केलाय का? बरं सांगा, कविता सांगा. हा, विल बी दे एन्जॉय विल बी दे. एन्जॉय फॉर्मेट म्हणा. चुकतोय, फॉर्मेट लक्ष द्या. फॉर्मेट मध्ये एन्जॉय ही क्रिया आहे ना कविता, मग ओके. क्रिया असल्यावर विल बी कसं येईल मग? अच्छा, समजते. सर इथे आपल्याला काय लागेल लक्षात घ्या, विल प्लस बी प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये नाउन आणि ऍडजेक्टिव्ह किंवा दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही, एवढंच लागेल. इथे कुठेही वर्ब नाही येणार. ओके. ओके. चलो लक्ष द्या. वन मोर पर्सन, कोण सांगतं ज्याने आतापर्यंत ट्राय नाही केलं, असं कोण आहे का? सना शेख, कविता शेवाळे, ज्ञानेश्वरी, कॅन यू स्पीक नाव? विद्यार्थी झालंय बोलून, निर्मला बोललेली आहे. सर मी सांगू का? हा, पल्लवी बोला. चला पल्लवी. ओके सर. सर क्वेश्चन आस्क करते. समवन आस्क टू क्वेश्चन. Sorry, I asked two question to someone. When is she the winner? When is she The winner. आता बरोबर आहे. When is she the winner? ती केव्हा विनर आहे? When there is nobody to compete. ज्यावेळेस कोणी स्पर्धेमध्ये नाही त्यावेळेस ती विनर आहे. ओके. तर ठीक माझा आहे. आन्सर आहे when she gives her best time. When she gives her best Time. हा, बेस्ट टाइम किंवा बेस्ट अटेम्प्ट पण म्हणता येईल. Attempt. When she gives, आता whenever पण वापरता येईल तुम्हाला इथे. Whenever she gives her best attempt, she becomes winner. आता इथे क्रियापद घेतले आपण बघा. Whenever she gives, she gives घेतले बघा, V4 आहे. जेव्हा ती बेस्ट अटेम्प्ट देते त्यावेळेस ती विनर होते. ही नेहमीची क्रिया आहे ना, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच वाक्य आहे, पण क्रियापदा बरोबर आहेत. Whenever she gives बेस्ट अटेम्प्ट, दॅट टाइम बिकम्स विनर. त्यावेळेस विनर होते. आले लक्षात? येस सर. तर आता मी व्हेरी विचारते नाईस, व्हेरी नाईस. चलो खूप छान. आणि आपला टाइम संपलेला आहे. आय एम रिअली सॉरी. आपला 1 तास कसा जातो हे कळत नाही, त्यामुळे तुम्हाला वेळेचं थोडस लक्ष ठेवावं लागेल. पटकन जॉईन होत चला, कारण ऍटलीस्ट सगळे लोक असल्याशिवाय मला सेशन सुरू करता येत नाही. 1 ते 2 मिनिटं मी तुमची वाट पाहू शकतो. खूप मला वेळ नका देऊ, कारण की मग उशिरा सेशन सुरू झालं की आपला वेळ कमी पडतो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, जे झालंय ते रिवाइज करायची पूर्ण संधी तुम्हाला दिलेली आहे. ते जास्तीत जास्त रिपीट करा, नोट्स बनवा स्वतःच्या, आणि प्लस ते तुमच्या मित्रमैत्रीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना त्याचा लाभ घेता येईल आणि त्यांच्याकडून तुम्हाला एन्जॉयमेंट केलं आपण एन्थुझियाझम होईल की तुम्ही करा, छान करते, आम्हालाही फायदा होतोय. तर तेवढं नक्की करा. आणि जास्तीत जास्त महिलांना, मैत्रिणींना याच्या सहभागी करा, जेणेकरून हजारो लोकांना खऱ्या अर्थाने आपण इंग्लिश बोलायला प्रेरित करूया. ओके. तर लास्ट क्वेश्चन विचारते मी. हा बोला बोला, लास्ट क्वेश्चन विचारा. Will he be think about join a Global Vision Academy? नाही नाही नाही. थिंक आलं ना, थिंक आलं की क्रिया आली. मग विल बी ही थिंक असं नाही होणार. विल ही थिंक असं चालेल. विल ही थिंक, मग बी काढावं लागेल तिथून. बी असलं की क्रियापद नाही घेता येणार. ओके. ओके. बरोबर. असं आपण बोलू शकतो ना. हा बोला. आता सेशन संपणार आहे ना, तर लेट्स वाइंड अप. कोण बोलतोय? पल्लवी. हा, पल्लवी. लेट्स वाइंड अप. लेट्स वाइंड अप. या, आता हे स्टेटमेंट झालं ना तसं. लेट्स वाइंड अप द सेशन, लेट्स लॉग ऑफ नाव, लेट्स फिनिश इट, लेट्स साइन अप नाव. ह्या वेगवेगळ्या स्टाईल आहे आपण बंद करण्याच्या. म्हणजे चला आता थांबूया, आता हे करूया. वाइंड अप म्हणजे बंद करणे. लेट्स शट डाऊन द सिस्टम, बंद करणे. लेट्स क्लोज डाऊन, लेट्स फिनिश इट फॉर द डे, आजच्या दिवसापुरतं थांबूया. लेट्स टेक अ पॉज हिअर. असे भरपूर फ्रेजेस आपल्याला वापरता येतात वेगवेगळ्या स्टाईलने. सर वाक्यामध्ये आपण बी वापरतो ना, विल बी, तर प्रत्येक वेळेस बी कंपल्सरी नाही ना सर.
अहो आहे ना, बी असेल तरच आपल्याला सिंपल फ्युचर मध्ये विदाउट मेन वर्बचं वाक्य घेता येईल. आता ज्ञानेश्वरीने वाक्य घेतलं त्याच्यामध्ये क्रियापद बी पण होतं, म्हणून ते वाक्य आपलं चेंज करावं लागलं. ओके. Okay, chalo. Yes, sir. So with this, Sir, I what will is take a today's pause homework? here. Let's wind up this session here. Thank you Sir, so sir. much, all of you, for your patience and enthusiasm. See you Thank you. next week. Take care. Good night. Today's homework. हा, व्हेरी गुड क्वेश्चन. याला म्हणतात शेवट. ओके. आता नाही, परफेक्ट आहे स्वाती तुझं. आजचा होमवर्क आहे की तिन्ही टेन्स मध्ये कमीत कमी 20-20 वाक्य बनवायचे. 20 प्रश्न 20 उत्तर. पॉझिटिव्ह प्रश्न पॉझिटिव्ह आन्सर, निगेटिव्ह प्रश्न निगेटिव्ह आन्सर, WH क्वेश्चन प्लस WH आन्सर्स. ओके, समजलं सगळ्यांना? येस Okay. सर. व्हेरी गुड. आणि हे मी 20 सांगितले, तुम्ही 200 जरी केले तरी फायदा फक्त तुम्हालाच होणार आहे, मला नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास करा, नाही तर सरांना फायदा होईल, आपण कशाला करावं असं विचार करू नका. ओके, तुमच्यासाठी आहे. तुम्हाला 1 आठवडा दिलेला आहे प्रॅक्टिसला, त्याचा पुरेपूर वापर करा. मार्क माय वर्ड्स, जर आता मेहनत घेतली ना तर शेवटी खूप मजा येईल. तुम्ही कॉन्व्हर्सेशन डायलॉग्स इतकं सुपर बोलताल, मग तुम्हालाच लक्षात येईल की अरे आज केले त्यावेळेस केलेली मेहनतीचं आज हे फळ आहे. ओके, सो प्रॅक्टिस मेक्स एव्हरीवन परफेक्ट, नॉट ओनली वुमन्स. ओके, एव्हरीवन. चलो, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, हॅव अ नाईस टाइम. Good night, sir. See you Good night, next all of week. you. Good night. See you next week. See you next week soon.